ठीक आहे. तर आजचा प्रॉफिट झाला आहे माझा 2926 $2926. तर इथे तुम्ही बघू शकता की मल्टिपल ट्रेड घेतले. तर हे ट्रेड थोडेसे खालचे जे ट्रेड बघू शकता तुम्ही, ते थोडेसे लॉस साईडला गेले माझे. ऑदरवाईज इन स्टार्टिंग टाईमलाच मी आहे ना 11 वाजेपर्यंत 11:42 वगैरेपर्यंतच हे प्रॉफिट झालेले होते. जवळपास 41,006 रुपयाचा माझा प्रॉफिट ऑलरेडी मॉर्निंग साईडलाच झालेला होता. तर इथं तुम्हाला दाखवू शकतो ट्रेडिंग बुकवर कॉन्ट्रॅक्ट नोट. इथे बघू शकता तुम्ही की सकाळी 9:19 313ला मी कॉल साईडला एंट्री घेतली होती 51,900चा कॉल. ओके, त्यामध्ये मी एक्झिट झालो 431ला. ऑलमोस्ट 119 118 पॉईंट झाले होते. आणि यामध्येच माझा मेजर प्रॉफिट झाला होता 1782 रुपयाचा. ओके, त्यानंतर सेकंड ट्रेड घेतला होता मी, तो सेम की बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊन गेली, त्यानंतर मुवमेंट पेंडिंग होती तर सेन्सेक्समध्ये. तर 9:47ला मी परत 10 क्वांटिटी ॲड केला. ह्याचा स्टॉप लॉस होता माझा 427 समथिंगचा. आणि सेम थोडंसं वरती गेल्यानंतर मी अजून क्वांटिटी ॲड केली. इथं बघू शकता बाय क्वांटिटी आहे. इथून परत त्याची मुवमेंट केली 572 रुपयाला. इथे पण जवळपास 116 पॉईंटचा मला प्रॉफिट झाला. आणि क्वांटिटी यामध्ये 20 असल्यामुळं इथं पण मला जवळपास 2327 रुपयाचा प्रॉफिट झाला. तर हे दोन्ही प्रॉफिट जर बघितले तर जवळपास 1782 आणि 2327, तर हे दोन्ही मिळून जवळपास 41,006 4,106 रुपयांचा मला प्रॉफिट झालेला होता. पण त्यानंतर मी ऑब्झर्व केलेलं होतं की डाऊन साईडला मुवमेंट चालू होते. त्यानंतर मी पुट घेऊन ट्राय करत होतो. पण इथं बघा तुम्ही 14 पॉईंटचा मी स्टॉप लॉस हिट झाला. 14x30 क्वांटिटी होत्या माझ्या. इथं माझा ऑलमोस्ट 420 रुपयाचा लॉस झाला. त्यानंतर सेकंड ट्रेडमध्ये पण जवळपास इथं बघू शकता 290ला एंट्री, 285ला एक्झिट. इथं पण 45 क्वांटिटी असल्यामुळे माझं 220-25 रुपयाचा लॉस झाला. त्यानंतर अगेन फायनल ट्रेड मी घेतला. त्यात पण तुम्ही बघू शकता टायमिंग थोडासा 2:30 वाजताचा होता, त्यामुळे इथे पण तुम्ही बघू शकता 425ला एंट्री होती आणि 390ला स्टॉप लॉस हिट झाला आहे माझा. तर इथे पण ऑलमोस्ट 35 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला. आणि त्यामुळं माझं इथे पण जवळपास 525चा लॉस झाला. मीन्स माझा जो 41,006 रुपयाचा प्रॉफिट होता, तो ह्या 2-3 ट्रेडमध्ये माझा लॉस झाल्यामुळं तो झाला आहे 2926चा. जवळपास 1,100-1,200 रुपये माझा इथे लॉस झालेला आहे. तर तुम्ही ह्या 2 ट्रेड आहे जे खालचे, मी ते तुम्हाला चार्टवर समजून सांगतो. हे 2 ट्रेड, हे बाकीचे जे ट्रेड होते ना त्यामध्ये जास्त काही लॉजिक नव्हतं. ॲक्च्युली इथे मार्केट आहे ना सगळं कन्सल्टेशन झोनमध्ये गेलेलं होतं. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की माझे टॅक्सेस किती लागलेले, 340च्या अराउंड माझे टॅक्सेस पण लागलेले आहे. तर तुम्हाला मी चार्टवर समजवतो. पहिला ट्रेड तुम्ही बघू शकता इथे 9:19 आहे, 9:24ला एक्झिट झालो. त्यानंतर सेन्सेक्समध्ये 9:47 10:42 समथिंग मी एक्झिट झालो. तर चार्टवर बघूया आपण लॉजिक काय होतं त्यामागचं. तर नॉर्मली मी 3 मिनिटाची कॅन्डल ऑब्झर्व करतो. तर इथे बघू शकता तुम्ही 1 मिनिट इथे आहे 3 मिनिटाची कॅन्डल. इथं 9:19ला वगैरे माझी एंट्री ह्या कॅन्डलच्या आसपास. ठीक आहे, तर 1 मिनिटाच्या कॅन्डलवर येऊ. इथे बघू शकता मॉर्निंगला 9:19ची कॅन्डल ही इथं प्रॉपर बेस फॉर्मेशन होत होतं. त्यामुळे इथं मी एंट्री घेतली होती विथ हा स्टॉप लॉस होता माझा. त्याच्यामुळं छोट्या रिक्सवर मी चांगलं प्रॉफिट केलं आहे.
बेस तयार झाल्यानंतर इथनं प्रॉपर ब्रेकआउट वगैरे दिला आणि मोमेंटम चांगला झाला आणि जवळपास 9:24ला म्हणजे ह्या कॅन्डलच्या आसपास मी एक्झिट पण झालेलो आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ट्रेड होता जो की घेतला होता मी 9:47 तर सेन्सेक्समध्ये इथं तुम्हाला दाखवू शकतो. ठीक आहे. 9:47 1 मिनिटाची कॅन्डल आहे. ओके. तर इथे जेव्हा मार्केटने बघा इथे प्रॉपर ब्रेकआउट दिला, इथं ब्रेकआउट दिला आहे प्रॉपर आणि जेव्हा रिट्रेसमेंट केली आहे इथे तुम्ही बघू शकता, इथे ह्या कॅन्डलला मी एंट्री घेतली आहे आणि सेम कॅन्डलच्या बॉटमला मी स्टॉप लॉस मेंटेन केलेला होता आणि त्यानंतर बघू शकता, सॉरी सेम कॅन्डल नाही, ह्या स्विंग हायच्या इथे मी स्टॉप लॉस मेंटेन केलेला होता ह्या पॉईंटला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांना चांगली मुवमेंट दिलेली आहे आणि आपण इथे कुठे ते एक्झिट झालेलो आहे 10:42च्या समथिंग वगैरे. ठीक आहे. त्यानंतर मार्केट कंटिन्यू कन्सल्टेशन झोनमध्ये गेलं आणि इथले जे काही ट्रेड घेतले होते ते थोडेसे माझे लॉसमध्ये गेले, पण आपण ओव्हरऑल डे क्लोज केला आहे 1926 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. चल थँक्यू. आवडल्यास नक्की लाईक करा. ओके, थँक्स.